NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण या ठिकाणी पिंपरी चिंचवड मधील सन्माननीय श्री शंकर काटे सर यांच्या आपण घरामध्ये आहोत। या ठिकाणी त्यांचा पुतण्या रणजित आणि त्याचबरोबर शंकर काटे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। नमस्कार सर। नमस्कार सर, तुम्हाला एक क्रीडा क्षेत्रामध्ये कबड्डीची आवड कधीपासून लागली सर? हे आजोबांपासून लागली। आजोबा एक ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये काम करत असताना गावातील कारभार करायचे आणि गावामध्ये कुस्ती या क्षेत्राची त्यांना आवड होती। नंतर वडिलांनी मला कोल्हापूर या ठिकाणी पाठवलं। त्यानंतर तिकडनं आल्यानंतर मी कुस्ती चांगल्या प्रकारे करू लागलो आणि नंतर पोलीस भरती झालो। पोलीस भरतीत त्यावेळेस विर्क साहेब, राममूर्ती साहेब यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे खेळाडूंना प्राधान्य दिलं आणि त्यांच्यामुळेच मी छत्रपती अवॉर्डपर्यंत पोहोचलो। पोलीसमध्ये मला नोकरीपासून चांगली सवलत म्हणजे जवळजवळ 100 ते 150 खेळाडूंना ते वर्षभर सरावासाठी वेळ द्यायचे। सकाळी स्वतः ग्राउंडवर यायचे। त्यामध्ये आमीन रॉय साहेब सुद्धा असायचे, गुलाबराव पोळ असायचे। त्यांनी पण आम्हाला मुलांसारखं सांभाळलं त्या ठिकाणी आणि प्रेम दिलं। डाईट वगैरे त्यांनी चांगल्या प्रकारे दिलं। त्यानंतर महाराष्ट्र पोलीसमध्ये माझी निवड झाली। 10-12 वर्षानंतर महाराष्ट्र पोलीस संघातून आम्ही लागोपाठ 3 वर्ष फायनल मारली आणि महाराष्ट्राच्या संघात पण निवड झाली माझी। 93-94ला छत्रपती अवॉर्ड भेटला। त्यानंतर गावातील मंडळींनी मला राजकारणामध्ये उतरवलं। त्यामध्ये दादा काटे आणि तालमीतील सर्व मुलांचा सहभाग होता। सर्व गाव एकत्र करून मी अपक्ष उमेदवार म्हणून गावातून निवडून आलो। गावचं सहकार्य चांगल्या प्रकारे भेटले। त्याच पाठोपाठ नंतर माझे 3 नंबरचे बंधू हे राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडून आले। नंतर आता त्यांची मिसेस सध्या कार्यरत आहे नगरसेवक पदावरती। या ठिकाणी सर, तुम्ही जवळजवळ महाराष्ट्रातले अशी एकमेव व्यक्ती आहे की नॅशनल स्तरावरील तुम्ही आणि शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरती कबड्डी या क्षेत्रामध्ये तुम्ही नावही कमवलं, त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा ठसा उमटवण्याची प्रक्रिया या ठिकाणी केली। म्हणजे सर्वसामान्य खेळाडूला जो आधार पाहिजे, जो सत्ता केंद्रातून, तर तो आधार देण्याची प्रक्रिया तुम्ही स्वतः सत्ता स्थानी जाऊन या ठिकाणी घडवली। तर या ठिकाणी सर, तुम्ही कोणकोणत्या देशामध्ये तुम्ही गेला होता खेळासाठी? मी एअर इंडियाकडनं इंग्लंड या ठिकाणी गेलो होतो खेळायला आणि त्या ठिकाणी फायनल मारली। व्हाईट पाकिस्तान, ग्रीन पाकिस्तान आणि आपल्या इंडियाचे 5 संघ होते त्या ठिकाणी, तिथं फायनल मारली। सर, आत्ताच जे खेळ चालतो किंवा आता क्रीडा क्षेत्रासंदर्भात तुमचं काय मत आहे की याला कितपत भवितव्य आहे किंवा त्याच्यामध्ये अडचणी काय सांगता येईल? आणि मातीच्या ग्राउंडवरती खेळलेलं आहे। आता मॅट प्रो कबड्डी तुम्ही पाहिलीच असेल टीव्ही, बरोबर। तर त्याच्यात सुधारणा चांगल्या प्रकारे झालेली आहे। खेळाडूंना दुखापत मॅटवरती कमी होती, मातीच्या ग्राउंडवरती दुखापती भरपूर व्हायच्या। निश्चितच सर, तुमचं हे अत्यंत महत्वाचं बहुमूल्य असं या ठिकाणी म्हणजे अनुभव आहे की मातीवरची तुम्ही ज्या वेळेला खूप इंजुरीज त्या ठिकाणी सहन केल्या आणि तरी सुद्धा भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरती तुम्ही नेण्याचा प्रयत्न केला आणि शिवाय परत सत्तास्थान किंवा अनेक विभागामध्ये तुम्ही एअर इंडिया आणि त्याचबरोबर पोलीस खात्यामध्ये, त्याचबरोबर अनेक कंपन्यांमध्ये तुम्ही सर्व्हिसेस करून तुम्ही त्या ठिकाणी खेळाला चांगलं मोठं करण्याची प्रक्रिया या ठिकाणी घडवलीत आणि त्याचमुळे आजचा जो खेळ आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रो कबड्डी म्हणून या ठिकाणी नाव रूपाला आलेलं आहे। NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला आपण हे बहुमूल्य आपला वेळ दिला त्याबद्दल
मी NSCC स्पोर्ट्स YouTube चॅनलच्या वतीने आपलं हार्दिक आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद.